नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। पावसाळा आला की खमंग खमंग स्नॅक्स आपण बनवतच राहतो। कांदा भजी, बटाटा भजी, गोल भजी, त्यापेक्षा आणखीन एक फेवरेट सगळ्यांची आहे ती म्हणजे कोथिंबर वडी। आणि कोथिंबर वडी जेवणाच्या वेळेस तोंडी लावण्यासाठी किंवा मधल्या वेळेस चहा बरोबर भेटली की चहाचा आनंद दुपटीने वाढतो। पण भरपूर जणांना कोथिंबर वडी बनवायला येतच नाही। एकतर ती नरम होते किंवा कुरकुरीत होत नाही। परफेक्ट पद्धतीने कोथिंबर वडी कशी बनवायची ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे। जास्त कोथिंबर आणि पीठ कमी वापरायचं आहे, ज्याच्याने कोथिंबर वडी खमंगही बनणार आणि कुरकुरीत सुद्धा बनणार। तर मंडळी, इथे मी एक जुडी कोथिंबर घेतलेली आहे। पावसाळ्याच्या जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये कोथिंबर भरपूर प्रमाणामध्ये स्वस्त झालेली आहे। फक्त 10 रुपयामध्ये भरपूर मोठी जुडी आलेली आहे। आणि कोथिंबर घेताना कधीही एकदम कोवळ्या पाण्याची कोथिंबर नाही घ्यायची, थोडीशी जाड पाण्याची कोथिंबर घ्यायची आहे। कोथिंबरला बाजारामधून आणल्यावर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्याची मुळं कापून घ्यायची, ज्याला चिखल चिटकलेलं असतं ती पूर्ण कापून घ्यायची आणि अशी देठा साईड ठेवायची आहे। देठं एकदम कवळी असतात, शिवाय ह्याच्या फ्लेवरने आणखीन कोथिंबर वडी खमंग बनते। सर्वात अगोदर ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, मग अशा एखाद्या मोठ्याशा चाळणीमध्ये ठेवायचं आहे, ज्याच्याने पाणी एकदम निथळून जाईल। कोरड्या कापडावर घ्यायचं आहे, स्वच्छ याला कोरडं करून घ्यायचं आहे। जोपर्यंत ह्याला तुम्ही कोरडं करणार नाही तोपर्यंत ही चांगली बारीक कापली जाणार नाही। आणि कापण्याची सुद्धा एक मस्त सोपी पद्धत दाखवणार आहे, ज्याच्याने ही कोथिंबर एकदम बारीक कापली जाणार। चॉपिंग पॅड घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला देठा साईड असं समान भागामध्ये असं जुळवून घ्यायचं आहे। आणि पहिला अगोदर मध्य भागामधून कापून घ्यायची आहे। चाकू मात्र धार राहायला पाहिजे बरं का, चाकू धार राहिलं की कोथिंबर एकदम बारीक कापली जाते। आता काय करायचं, हे दोन्ही भाग आहे ना एकत्र करायचे आहेत। असं एकत्र करायचे आहेत आणि मुठ्ठीमध्ये ह्याला गच्च दाबून धरायचं आहे, म्हणजे कोथिंबरची पानं कापताना मध्ये मध्ये यायला नाही पाहिजे, नाहीतर कोथिंबर बारीक कापली जात नाही। आता याला शक्य असेल तितकं एकदम बारीक कापता नक्की जमणार। पाहिलं ना मंडळी, किती मस्त बारीक कापली जात आहे। जितकं बारीक कापायचं आहे तितकं बारीक तुम्ही कापू शकता। अशा पद्धतीने तुम्ही मुठ्ठीमध्ये आवळून ह्या कोथिंबरला धरणार। बारीक कापून झाली कोथिंबर की मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। एक महत्त्वाची टिप देतो, जितकी कोरडी असणार ना तुमची कोथिंबर धुतल्यानंतर तितकी एकदम चांगली बारीक कापता येणार आणि कामही तुमचं एकदम फटाफट होणार। म्हणून शक्य असेल तर अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे कोरडं करून घ्या, एखाद्या सुती कापडामध्ये पण धुवून घ्या अगोदर, मग चाळणीमध्ये ठेवा, मगच तुम्हाला चांगल्या प्रकारे कापता जमणार। नाहीतर कोथिंबरची मोठी मोठी पानं तसंच राहणार आणि त्याला आकार सुद्धा देता जमणार नाही। आता मोठ्या भांड्यामध्ये असं कोथिंबर काढून झालं की काही फ्लेवरफुल मसाले याच्यामध्ये आपल्याला वापरायचे आहेत। सर्वात अगोदर इथे आपल्याला अर्धा चमचा मीठ वापरायचं आहे, सोबतच फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायचे आहे। 1 चमचा ते अर्धा चमचा लाल तिखट किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा हळद, 2 चमचे आपल्याला सफेद तीळ वापरायचे आहे, जास्त पौष्टिक होण्यासाठी। आणि चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना कोथिंबरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। असा आपल्याला कोथिंबरला मसाले लावून का ठेवायचं माहिती आहे का, ह्याच्यामधलं एक्स्ट्रा पाणी बाजूला होईल, शिवाय कोथिंबरचा फ्लेवर दुपटीने वाढेल। म्हणून आपल्याला अशी छोटीशी कृती करून घ्यायची आहे। तर मंडळी, चांगल्या प्रकारे हा मसाला ह्या कोथिंबरला लागायला पाहिजे, म्हणून ह्याला असंच एक 5 मिनिटं मोकळं सोडून देऊ। तर इथे एक पॅन घ्यायचा किंवा कढाई घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला 100 ग्राम पोहे घ्यायचे आहेत। कोणती एक वाटी सेट करून घ्या आणि याच्यामध्ये आपल्याला जाड पोहे काढून घ्यायचे आणि ह्या पोह्यांना आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत कुरकुरीतपणा येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यामधला ओलावा कमी होतो। तर मंडळी, गॅसला मंद ठेवून मस्त असा खमंग वास येईपर्यंत 2 मिनिटापर्यंत पोहे भाजून घेतल्याने पोह्यामध्ये मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे। आणि हलकासा पोह्याचा रंग वेगळा झाला तरी काही हरकत नाही, चांगल्या प्रकारे पोह्याला कडकपणा येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि ह्या पोह्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे। पोहे चांगल्या प्रकारे थंड झालेले आहेत आणि पाहू शकता कुरकुरीतपणा आल्याने मस्त हाताने मॅश होत आहेत। कुरकुरीतपणा आल्यावर पोहे चांगल्या प्रकारे बारीक होतात। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे, शक्य असेल तितके ह्याला बारीक करून घ्यायचं आहे। वाटून घेतलेले पोहे या कोथिंबरमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण बनवायचं आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 लहान तुकडे आलं, 1 चमचा जिरे टाकल्यावर पाणी न वापरता ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटण बारीक वाटून घेतलं की संपूर्ण वाटण आपल्याला ह्या कोथिंबरमध्ये काढून घ्यायचं आहे। आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे हातानेच एकजीव करायचं आहे।
पोह्या जागी तांदळाचं पीठ वापरू शकता, पण पोहे वापरल्याने जास्त कुरकुरीतपणा येतं. शिवाय ह्याला जे सुटलेलं पाणी असतं कोथिंबरला ते शोषून घेतं पोहे, म्हणून इथे मी पोह्याचा वापर करत आहे. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही कोथिंबर वडी बनवून पहा मंडळी. खमंग कुरकुरीत तर होणार, शिवाय 4 ते 5 दिवस तुम्ही ह्याला टिकवून सुद्धा खाऊ शकता. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. आता इथे काय करायचं आपल्याला, चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीव झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं बेसन वापरायचं आहे. बेसन सुद्धा मी 100 ग्रामच घेतलेला आहे. तुम्ही पोहे नाही वापरलं तर बेसन जवळपास तुम्हाला पाव किलो लागू शकतं. म्हणून आपल्याला आता इथे थोडं बेसन वापरायचं आहे. एकदाच संपूर्ण बेसन वापरायचं नाही आणि लागेल तसं ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे. तसं तर पाणी जास्त लागणार नाही, कारण की कोथिंबरला चांगल्या प्रकारे पाणी सुटलेलं आहे. पहिला अंदाजा घ्या तुम्ही बेसन टाकल्यानंतर पाणी लागणार आहे की नाही. तर मंडळी पाहू शकता, असं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. थोडं पीठ वापरून असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि 1 चमचा बेसन उरलेला आहे. पोहे वापरल्यामुळे आपल्याला इथे बेसन कमी लागेल. तुम्ही पोह्याचा वापर नाही केला तर तुम्हाला बेसन डबल टिबल लागू शकतं. आता काय करायचं, केक ट्रे घेतलेला आहे. केक ट्रेच्या मधून आपल्याला तेल लावायचं आहे किंवा एखादा बटर पेपर ठेवलं तरी चालेल. आणि असं आपल्याला हे पीठ थापून घ्यायचं आहे. जसा आकार आहे तसा आपल्याला ह्याला पसरवत जायचं आहे. एखादी प्लेट घेतलं तरी काही हरकत नाही. हाताला जास्त चिटकत असेल तर पाणी लावू शकता किंवा तेल लावू शकता. तर मंडळी असा हाताच्या बोटाने आपल्याला कोथिंबर वडी थापून घ्यायची आहे. असं केक ट्रेमध्ये थापून घेतलं की आकार चांगला निघतो. आता ह्याच्यावरनं आपल्याला थोडीशी तीळ पसरून घ्यायची आहे. थोडीशी तीळ पसरून घेतली की चवीला चांगली सुद्धा होते आणि आणखीन कुरकुरीतपणा ह्याचा वाढतो. आणि हाताच्या बोटाची ठसं उमटत असतील ह्याच्यावर तर एखादी वाटी घ्या आणि त्याच्याने ह्याला प्लेन करून घ्या. तर अगोदरच मी इथे कढाईमध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. अशी रिंग स्टँड ठेवा. रिंग स्टँड नसेल तर एखादी पसरट वाटी ठेवलं तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये केक ट्रे ठेवायचा आहे, झाकण लावायचं आहे, गॅस फास्ट करून 10 मिनिटापर्यंत स्टीम द्यायचा आहे. तर मंडळी ह्याच भांड्यामध्ये आपल्याला आता कोथिंबर वडीसाठी खमंग चटणी बनवून घ्यायचं आहे. तसं बघायला गेलं की कोथिंबर वडीसाठी पुदिन्याची चटणी बनवली जाते, पण माझ्याकडे पुदिना अवेलेबल नाही. तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना वापरू शकता. इथे भरपूर प्रमाणामध्ये पुन्हा कोथिंबर घेतलेली आहे आणि ह्यासोबत थोडासा तुम्ही पुदिना सुद्धा वापरू शकता. बाइंडिंग चांगली येण्यासाठी 2 चमचे फुटाणे घेतलेले आहे, 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर, चव चांगली येण्यासाठी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या व 1 लहान तुकडा आल्याचा घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सोबतच तिखटपणासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अगोदर या सर्व जिन्नसांना बारीक वाटून घ्यायचं आहे. मगच तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी वापरून आणखीन एकदा चांगल्या प्रकारे फिरवून घ्या. तर मंडळी पाहू शकता, ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट, मीडियम टाईपमध्ये चटणी वाटून घेतलेली आहे. आता चटणी पूर्णपणे तयार झाली की याला थोडा वेळ बाजूला ठेवून बरोबर 10 मिनिटं झालेली आहे. झाकण काढायचं आहे आणि मंडळी परफेक्ट हे स्टीम झालेला आहे, कारण की हलकासा रंग वेगळा झालेला आहे. आता ह्या ट्रेला काढायचा आहे बाहेर आणि चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचा आहे. तर मंडळी केक ट्रे चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच आपल्याला ह्याला उलटून घ्यायचं आहे. उलटून घेतल्यावर पाहू शकता अजिबात मेहनत करायची गरज नाही, कारण की मी इथे बटर पेपर लावलेला आहे. तुम्ही बटर पेपर नाही लावला तर थोडंसं अवघड जाऊ शकतं. निघणार, डिमोल्ड होणार, पण थोडंसं अवघड जाणार. बटर पेपर लावलं ना एकदम सहजासहजी डिमोल्ड होतं. आता बटर पेपर ह्याच्यावरचा काढून घ्यायचा आहे आणि ह्याला अगोदर बाजूला ठेवू. आता काय करायचं, जसं तुम्हाला लहान मोठे आकार द्यायचा तसा तुम्ही आकार देऊ शकता. काजू कतलीचा आकार देऊ शकता किंवा त्रिकोण आकार देऊ शकता. मी सिंपल आणि सोबर चौकोन आकार देणार आहे. चाकू धार असला आकार द्यायला काहीच टेन्शन होत नाही. फटाफट तुम्ही याला आकार देऊ शकता. असं चौकोन आकारमध्ये ही कोथिंबर वडी तयार झालेली आहे. दिसायला किती सुंदर दिसते पाहू शकता आणि रुंदीलाही एकदम कमी आहे बरं का, कारण की मी कमी प्रमाणामध्येच कोथिंबर वडीचं पीठ घेतलेलं होतं. आता फटाफट मी तुम्हाला न तळता याला तयार करून दाखवतो. तर मंडळी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. तुम्ही एखादा तवा घेतला तरी चालेल किंवा नॉनस्टिक तवा घेतला तरी चालेल. फक्त 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता ह्या तेलामध्ये आपल्याला एक एक करून ही कोथिंबर वडी ठेवायची आहे आणि एका बाजूने चांगल्या प्रकारे कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही वाटलं तर याला डीप फ्राय करू शकता किंवा शालू फ्राय सुद्धा करू शकता. मी फक्त 2 चमचा तेलामध्ये याला भाजून घेणार आहे सर्व बाजूने, कारण की आपण याला चांगल्या प्रकारे वाफवून घेतलेलं आहे. तर मंडळी आपण पाहू शकता सर्व बाजूने मी 1-1 मिनिटापर्यंत असं भाजून घेतलेलं आहे आणि गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर गॅस मंद ठेवलं तर चांगल्या प्रकारे कुरकुरीतपणा येणार. चारी बाजूने चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि थोडासा रंग सुद्धा वेगळा झालेला आहे. आता अशाच पद्धतीने सर्व कोथिंबर वडी भाजून घेतो आणि याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो. तुम्ही केक ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये वाफवून घेतलात तर त्याला आकार दिल्यानंतर तुम्ही 4 ते 5 दिवस बंद डब्यामध्ये ठेवलात तर कधीही तुमचं मन झालं कोथिंबर वडी खाताना किंवा जेवताना काहीतरी तोंडी लावायचं असेल तळलेले पदार्थ
तर ही वडी तुम्ही एकदा नक्की बनवा. फटाफट शालू फ्राय करायचा किंवा 2 चमचा तेलामध्ये भाजायचं, खायला घ्यायचं. चहाच्या वेळेस किंवा जेवताना किंवा मधल्या वेळेस कधीही अशी मस्त कुरकुरीत 2 चमचा तेलामध्ये भाजलेली कोथिंबीर वडी इतकी भन्नाट लागते मंडळी. अजिबात तुमचं तेल वाया जाणार नाही ना, कोथिंबीर वडी तेल पिणार, जास्त वेळ कुरकुरीतपणा सुद्धा राहणार. आणि पाहिलेत ना किती मस्त कुरकुरीतपणा आहे आणि मधून सुद्धा मस्त अशी भाजली गेली सुद्धा आहे आणि चांगली वाफली गेली सुद्धा आहे. तर मंडळी आजची ही पद्धत कोथिंबीर वडीची कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.